खारघर येथील कोपरा स्मशानभूमीतील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलंय। या प्रकरणावर शिवसेना गटनेत्या लीना गरड यांनी तीव्र संताप व्यक्त करत घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। लीना गरड यांनी या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत पनवेल महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे। नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षा आणि देखभाल याकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच पालिकेचे लक्ष केवळ बांधकामे आणि कंत्राटदारांवर केंद्रित असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा दावा देखील त्यांनी केला। कोपरा स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले। संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून स्मशानभूमी परिसरातील सुरक्षा व्यवस्था, देखरेख आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकाराकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। सेक्टर 10 मधील स्मशानभूमी आहे तिथे आज अक्षरशः पाण्याच्या टाकीमध्ये एक मृतदेह आढळला। त्याची अवस्था अशी होती की तुम्ही सांगू शकत नाही। हा मृतदेह अंदाजे 1 महिन्यापूर्वी टाकीत पडला होता। कोणालाही माहिती नाही, तिकडे कोणी सिक्युरिटी गार्ड नाही, तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा नाही। अशा प्रकारची स्मशानभूमीची अवस्था आपण आज पाहतोय। म्हणजे आज स्मशानभूमीमध्ये कोणाला काहीच खबर नाही की कुठला व्यक्ती त्याच्यात उडी मारली का आत्महत्या केली, काहीच खबर नाही। तर खूप दयनीय अवस्था आज स्मशानभूमीची झालेली आहे। स्मशानभूमी सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था नसणे कितपत गंभीर बाब आहे? भयंकर गंभीर बाब आहे। महापालिका डोळे झाकून इथे कामं करते आहे की काय, अशा प्रकारचा कारभार महापालिकेत चालू आहे। खरंच खूप कठीण आहे। जिथे लोक अंत्यविधी करण्यासाठी येतात आणि त्याच पाण्याने लोकांनी हात धुतलेले आहेत, पाय धुतलेले आहेत, म्हणजे अशा प्रकारची बाब खरंच खूपच शर्मनाक बाब महापालिकेच्या बाबतीत आहे। मागील कित्येक दिवसापासून मृतदेह पाण्यात राहून प्रशासनाला याची माहिती न मिळणे हे अपयश नाही का? खूप मोठं अपयश आहे। महापालिका इथे नको तिथे बांधकामं करते, कॉन्ट्रॅक्ट घेते। सगळं लक्ष यांचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये, बांधकाम करण्यामध्येच आहे। जिथे लोकांची खूप गरज आहे, मूलभूत गरज आहे, जेव्हा कुठली व्यक्ती मरण पावते तिथे तिकडे एक भावना असते, वेगळी भावना जनतेमध्ये असते। अशा भावनिक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणे म्हणजे खूपच शर्मनाक बाब आहे। या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार का? नक्कीच। मी आजच पनवेल महानगरपालिका आयुक्तांना हे विचारणार आहे की कुठल्या पद्धतीचा कारभार चालू आहे महापालिकेमध्ये। साधी सिक्युरिटी गार्ड नाही, कुठल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आणि गॅस वाहिनी बरेच वेळ बंद असते। म्हणजे जनतेची मागणी असते की आम्हाला गॅस वाहिनीवर आमचं मृतदेहाचं दहन झालं पाहिजे, तिथे गॅस वाहिनी बंद असते। मुद्दाम का तिकडे लाकूड वापरण्यात यावा आणि त्यांना पैसे खाण्यात यावे, अशा पद्धतीने स्मशानभूमीमध्ये जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील ते कामं करतात। त्याचा जाब मी नक्कीच महापालिका आयुक्तांना विचारणार आहे।